चिघळलेल्या आंदोलनाला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार, RPI आंबेडकर गटाचा आरोप. दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन सरकारकडून चिघळलं जात असून या चिघळलेल्या आंदोलनाला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया RPI आठवले गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी व्यक्त केली असून या विरोधामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी म्हटल्यानं सध्या वातावरण तापलंय. आमदार सदाभाऊ खोत यांनी आपलं विधान मागं घ्यावं, कारण या विधानावरून भविष्यात तीव्र आंदोलनं होऊ शकतात. त्यामुळं सदाभाऊ खोत यांनी बोलताना जपून बोलावं, अशी प्रतिक्रियाही होवाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निकाळजे साहेबांचा नीट पेपर फुटी प्रकरणातील घोटाळ्यातील प्रमुख शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. नीट पेपर फुटी घोटाळ्यातील कारणीभूत असलेले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. नीट प्रकरणी नीट पेपर फुटी घोटाळ्यात दोषी असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. पेपर फुटी घोटाळ्यात जबाबदार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. नरेंद्र मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी हाय हाय, नरेंद्र मोदी चले जाओ, नरेंद्र मोदी चले जाओ, नरेंद्र मोदी चले जाओ. शिक्षण मंत्री चले जाओ, शिक्षण मंत्री चले जाओ, केंद्रीय शिक्षण मंत्री चले जाओ, केंद्रीय शिक्षण मंत्री चले जाओ. मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ देश बचाओ, मोदी हटाओ देश बचाओ. सध्या देशभरामध्ये नीट पेपर फुटी घोटाळ्याचं प्रकरण गाजत आहे. या संदर्भात दिल्लीमध्ये गेले 20 दिवसापासून जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलन दीपक आपले अभिजित दिपके व सोनम वांगचुक यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही निदर्शने आंदोलन करीत आहोत. आणि त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्हाला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ निकाळजे यांनी त्या पद्धतीचे तसे निर्देश आम्हाला दिलेत. आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून या जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा त्या ठिकाणी घोषित करा असं सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी परवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आज 22 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जंतर मंतरवरील आंदोलनास पाठिंबा म्हणून या ठिकाणी आलो आहोत. आणि या निदर्शन आंदोलनाबरोबर या ठिकाणी आम्ही आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून पाठवलेल्या आहेत. याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की या नीट पेपर फुटी घोटाळ्याला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळं देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जनप्रक्षोभ उसळला आहे आणि याचे विपरीत परिणाम भविष्यामध्ये होऊ शकतात. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य ओळखून त्यांचा राजीनामा तात्काळ घेणं गरजेचं होतं, परंतु तसं न करता प्रधानमंत्र्यांनी तोंडावर बोट ठेवलेलं आहे. त्यामुळं लोकांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत आणि याचे परिणाम महाराष्ट्रासह देशभरात उमटू लागलेले आहेत. आज दिल्लीमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे आणि त्या ठिकाणी अनेक पक्षाचे नेते मंडळी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे नेते त्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आमचं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मोदी सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आमचं इशारावजा निवेदन आहे की त्यांनी तात्काळ शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा तात्काळ त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसंदर्भात जे काही आत्महत्या केली ते 21 विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना तात्काळ केंद्र सरकारने राज्य सरकारने तात्काळ मदत त्या ठिकाणी घोषित करावी.
या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे कोण संबंधित असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशा आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत. भविष्य काळामध्ये असे प्रकार होऊ नयेत याच्यासाठी कडक कायदा त्या ठिकाणी तयार करावा अशी आमची मागणी आहे. याबाबत तात्काळ केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने पावले उचलली नाहीत तर आम्ही इथून पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं करू. या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी सांगतो. या आंदोलनासाठी आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या आंदोलन या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आम्ही आता सध्या करीत आहोत. जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि याच्यामध्ये जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.